नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. महान्यूज 7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या खास मुलाखतीमध्ये आपण आमंत्रित केलेला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील अशा वाघिणीला जे 27 वर्षापासून समाजसेवेमध्ये कार्य करत आहेत. त्यांचं नाव आहे सुशीला सत्यनारायण पुरेड्डीवार, जे आपल्यासोबत महान्यूज 7च्या स्टुडिओमध्ये जुळले आहेत. आपण त्यांच्या मुखातून त्यांची कहाणी जाणून घेऊया. ते किशोरवयीन जे युवती असतात, अपंगांसाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी आणि आदिवासी समाजातील जे घटक असतो महिलांसाठी ते कार्य करत आहेत. या व्यतिरिक्त देखील ते भरपूर अशा कार्यांमध्ये त्यांची दखल घेतली गेलेली आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत करण्यात आलेला आहे. अशा व्यक्तिमत्वाची आपण आज भेट घेणार आहोत. आपल्यासोबत जुळलेले आहेत स्वतः सुशीलाताई सत्यनारायण पुरेड्डीवार. सर्वप्रथम आपण त्याचं स्वागत करूया. सुशीलाताई, आपलं स्वागत आहे महान्यूज 7च्या स्टुडिओमध्ये. आज आपणला जो विषय आहे तो आहे अपंग, विद्यार्थी, दिव्यांग समाज, आदिवासी समाज आणि या व्यतिरिक्त आणखी जो समाज जो आहे, जो समाजामध्ये दुर्लक्षित घटक म्हणून आज नावरूपास आलेला आहे. आपण त्यासाठी आपण आज यांना आमंत्रित केलेलं आहे. यांचा जो एक्सपिरियन्स आहे, यांचा जो अनुभव आहे, हा आपल्यासोबत शेअर करणार आहे. गेल्या 27 वर्षापासून त्या समाजसेवेमध्ये कार्य करत आहेत. मला सांगा सर्वप्रथम की आपण ह्या समाजसेवेमध्ये कशा काही आल्या आणि आपण काय असं बघितलं, आपलं इन्स्पिरेशन काय आहे की आपण ह्या समाजासाठी आपल्या उत्पन्नाचा 10% वाटा आपण इथे खर्च करत आहात, दान म्हणून ते देणगी देत आहात. काय वाटतं आपल्याला याच्याविषयी? मी चंद्रपूर जिल्ह्यात माझा जन्म झालेला आहे आणि मी एक गोंडपिंपरी तालुक्यामध्ये प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आणि माझं बालपण देखील फार प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझं बालपण झालं. माझे वडील हायर टिंकर होते, त्याच्यामुळे माझ्या आईने सिंगल पॅरेंट, माझी एक बहीण आहे आणि तिने आम्हाला लहानाचं मोठं केलं. परंतु हे सर्व करत असताना माझ्या आईने अनेक खस्ता खाल्ल्या. ते मी अगदी डोळ्यादेखत मी ते माझ्यासमोर बघितलेलं आहे. माझं बालपण पूजनीय विनोबा भावे, वर्धा जिल्हा सेवाग्रामला, इथे वर्धा जिल्हा पवनारला मी माझं बालपण गेलेलं आहे. काही वर्ष मी त्यांच्या सानिध्यात काढलेलं आहे. त्याच्यामुळे पूजनीय विनोबा भावेंचं पण एक संस्कारांची छाप माझ्यावर पडलेली आहे. आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मी माझी वाटचाल यशस्वीतेकडे केलेली आहे. मी आज एक शिक्षिका आहे जिल्हा परिषदची. माझं शिक्षण MA BEd झालेलं आहे आणि मी या समाजासाठी मला कार्य करायचं असल्यामुळे माझं MA मी समाजशास्त्रामध्ये केलेलं आहे. आणि ज्या प्रतिकूल परिस्थितीमधनं मी गेली आहे, ती अशीच परिस्थिती इतरांवर येऊ नये, त्यांनासुद्धा मला म्हणजे माझ्यासारखं सक्षम बनवायचं आहे. मी आज माझी स्वतःच्या पायावर उभी आहे. तर मला या दारिद्र्य रेषेखालील जे लोक आहेत, जे आदिवासी आहेत, जे दिव्यांग आहेत, तर हे सुद्धा स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. त्यांना आत्मनिर्भर बनवणं पाहिजे. स्वतःचा सन्मान त्यांना जपता आला पाहिजे. आणि हा जो दिव्यांग जो घटक आहे, तो दुर्लक्षित घटक आहे. त्यांच्या समस्या मी अगदी जवळून बघितलेल्या आहेत. माझ्या घराजवळ सुद्धा काही दिव्यांग बांधव आहेत. तर त्यांच्या अनेक समस्या मी डोळ्यांनी बघते. त्यांना प्रवास करताना काय त्रास होतो, लोक त्यांच्याकडे बघताना बघून त्यांना हसू येतं आणि कुठेतरी त्यांची चेष्टा करतात. त्यांना योग्य तो मानसन्मान त्यांना मला मिळताना दिसला नाही. आणि त्यांनासुद्धा भावना आहेत. त्यांनासुद्धा नॉर्मल व्यक्तींसारखं त्यांनासुद्धा जगायचं असते. पण त्यांची पण आर्थिक परिस्थिती फार बेताची असते. आणि अशा परिस्थितीत त्यांच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या पूर्ण होऊ शकत नाही. आणि त्यांना पण चालायचं असते, त्यांना पण फिरायचं असते. पण काही साधन उपलब्ध नसल्यामुळे मी ठरवून टाकलं की जेव्हा मी सेवेमध्ये प्रवेश केला एक शिक्षिका म्हणून, तेव्हा मी ठरवून टाकलं की माझा जो काही मला शासनाचा जो मला निधी पेमेंट मिळतो, त्याच्यातून मी 10% निधी, 10% योगदान, 10% मी या लोकांसाठी जे दुर्लक्षित आहेत, जे आदिवासी महिला आहेत, विद्यार्थिनी आहेत, गरीब, या सर्वांसाठी मी तो खर्च करेल. आणि मी ते आस्थागायत करत आहेत आणि मी अविरतपणे ते करत राहणार. आज जवळपास मी आतापर्यंत माझे 15 ते 20 व्हीलचेअर मी डोनेट केले आहेत. गरीब आदिवासी विद्यार्थिनींसाठी मी सॅनिटरी वेंडिंग मशीन मी डोनेट केलेली आहे. आणि सॅनिटरी पॅड हे त्यांना डोनेट करून त्यांना त्याचं मार्गदर्शन देखील मी केलेलं आहे की ते कशा पद्धतीने यूज करायचं, त्याचं
काय तुमच्या शरीरावर त्याचा काय चांगला परिणाम होईल, ते यूज केल्याने काय फायदे होतील, तर हे सर्व त्यांना मी समजावून सांगितलेलं आहे. आणि नुसतं डोनेट करूनच नाही, तर मला त्यांना आत्मनिर्भर बनवायचं आहे. आणि त्यासाठी मी एक कांचन म्हणून एक दाम्पत्य आहे, ते दोन्ही हँडिकॅप आहेत, तर त्यांना मी स्वतः उदरनिर्वाहासाठी त्यांना हातगाडी उपलब्ध करून अगरबत्ती मेणबत्तीच्या सामानासहित त्यांना मी ते उपलब्ध करून दिले ना. आज ते दोन्ही कपल अगदी हॅपी आहे. त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह अगदी आनंदाने करीत आहेत आणि त्यांचं ते बघून मलाही फार चांगलं वाटते. आणि त्यांचे ब्लेसिंग्स आज माझ्यासोबत आहेत. अनेक संकटांवर माझी यांच्या ब्लेसिंगमुळे मी मात करून पुढे आलेली आहे. तर कुठेतरी आपण एक चांगलं कार्य केलं तर त्याचेसुद्धा एक चांगली फळं, जे फलश्रुती आपल्याला मिळते, तर ते मी नक्की मी आजमावत आहेत आणि ते मला मिळत आहेत. आणि त्याचा एक आनंद चिरकाल माझ्या म्हणजे शरीरावर असतो, माझ्या चेहऱ्यावर असतो. आणि खरंच मला ते चांगलं कार्य केलं की एक खूप चांगलं मला समाधान वाटते. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू बघून मी आणखी प्रफुल्लित होते. सुचिता, मला सांगा की जसं आता आपण दिव्यांगांसाठी झटत आहात, आदिवासी महिलांसाठी, किशोरवयीन जे युवती असतात त्यांच्यासाठी आपण झटतात, तर हे सगळं करत असताना आपल्या याच्यामध्ये काहीतरी अडथळा हा आलाच असेल नक्कीच, कारण की हा जो प्रवास आहे 27 वर्षाचा हा इतका सोपा नसणारच आहे. तर कशा प्रकारचा हा तुमचा प्रवास राहिलेला आहे आणि कशा प्रकारचे अडथळे आपण पार करून तुम्ही इथपर्यंत आलेले आहात, आणि अशा प्रवासामध्ये आपल्याला सर्वात साथ ही कशी लाभलेली आहे? मला याच्यामध्ये तर माझ्या आईनेसुद्धा मला मदत केली. तिने मला मोटिवेशन दिलं. मी तिचा आदर्श माझ्यासमोर ठेवला की ती एक सिंगल पॅरेंट. आज ती सिंगल पॅरेंट असताना तिने, माझी बहीण एक विस्तार अधिकारी आहे, शिक्षण विस्तार अधिकारी, मी सुद्धा शिक्षिका आहे, आणि आम्हा दोघींना तिने घडवलं. ती सिंगल पॅरेंट असून तिने अनेक कामं केली. तिने जिनिंगमध्ये काम केलं, लोकांच्या घरीसुद्धा तिने काम केलं, आम्ही बघितलं. आणि अशा खस्ता खाऊन तिने स्वतः आत्मनिर्भर होऊन त्याच्यानंतर तिने एक म्हणजे इंटरव्ह्यू देऊन शाळेची ती आत्मनिर्भर झाली. तिला एक जॉब मिळाला लॅबॉरेटरी अटेंडंट म्हणून, आणि त्याच्यानंतर तिने आमचं शिक्षण केलं. आणि एवढं असूनही तिला तेवढा पेमेंट नव्हता त्या कालावधीत, तर मलासुद्धा 2 वर्ष मला आश्रमशाळेत घालवावे लागलेत. आणि मग तेव्हा मी शिकले की नाही, आश्रमशाळेतसुद्धा कशी परिस्थिती असते, कसं जीवन जगावं लागते. मी सुद्धा ते जीवन जगलेलं आहे. अगदी निकृष्ट दर्जाचं वागणूक तिथे मिळतात विद्यार्थिनींना. आणि ते जे अन्न जे आम्ही खातो, म्हणजे जेव्हा मी त्यावेळेस खाल्लं तर ते खरंच अगदी निकृष्ट, अगदी त्याच्यामध्ये म्हणजे साफसफाई नसलेलं, त्याच्यामध्ये कधी त्याच्यात अळ्या वगैरे दिसायच्या. आणि अशी परिस्थिती असाय की आम्ही त्या अळ्या वगैरे काढूनसुद्धा ते जेवण आम्ही आमचं उदरभरण केलेलं आहे, कारण पर्याय नव्हता. तर जी परिस्थिती म्हणजे माझ्यावर उद्भवली किंवा आम्ही ते तिथे जगलो, तर असंच इतरांच्या वाटेला येऊ नये. आणि याच्यासाठी माझं म्हणणं आहे की मी तर करतच आहे माझ्या पगारातला 10% निधी. तर जे लोकप्रतिनिधी आहेत, जे पुन्हा आपले उद्योजक आहेत आणि बहुउद्देशीय संस्था आहे, यांनीसुद्धा जर मला सहकार्य केलं तर अनेक समस्या माझ्यासमोर आज दिसत आहेत. अनेक समस्यांना मी वाचा फोडलेली आहेत, अनेक दिव्यांगाची मी मदत केली आहे. तर यांची जर मला साथ मिळाली तर एक विश्वरूप तयार होऊन यांना या सर्व आपल्याला या समस्यांवर मात करता येईल आणि त्यांना आत्मनिर्भर बनवून एक त्यांना स्वयंभू करता येईल असं. आणि यांची साथ मला नक्की मिळावी. आणि त्या समस्या आहेत त्या माझ्यापर्यंत पोचल्या आहेत, तर नक्कीच मी त्या लोकप्रतिनिधीपर्यंतसुद्धा पोचवील आणि नक्कीच त्यांना मी न्याय मिळवून देईल. बरं सुचिता, जसं आपण सांगितलं की आदिवासी समाजमध्ये पण अशा ज्या भरपूर अशा जे कुप्रचलित जी अंधश्रद्धा आहे ते अजूनही म्हणजे पुढे चाललेले आहेत, ते अजून मिटलेल्या नाही आहेत. आणि दिव्यांग समाजाबद्दल पण आपण बोललेलं आहात. तर दिव्यांग समाजामध्ये आपण राहत असता, आपण तिथे समाजाचं कार्य करत असता, तर आपल्याला असा कुठला अनुभव आला आहे की दिव्यांगाने आपल्याला त्यांचं काही अडचणी सांगितलेल्या आहेत, किंवा आदिवासी समाजातल्या अशा काही जे विद्यार्थिनी आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांनी आपला काही अनुभव तुम्हाला सांगितलेला आहे की त्यांना कशा प्रकारचा त्यांना त्रास तिथे होतोय, आणि त्या खाती तुम्ही पुढे आणखी हा प्रवास करतायत की तुम्हाला कोणाची तरी साथ लागली पाहिजे, सहयोग झाला पाहिजे. कारण एकंदरीत म्हटलं तर तुम्ही हा प्रवास एकटा करताय, तर तुम्हाला याच्यात नक्कीच ही साथची गरज आहे. तर तुम्ही त्यांच्यासोबत राहत असताना, वावरत असताना आपल्याला काय अशा त्यांच्या समस्या आपल्याला दिसून आल्या? माझी विद्यार्थिनी आहे
सिद्धी प्रेंदर म्हणून ती आदिवासी कुटुंबातील आहे. तिचा इयत्ता 5वीमध्ये असताना हात फ्रॅक्चर झाला होता आणि जेव्हा मी तिच्या घरी व्हिजिट दिली तर मला एकंदरीत लक्षात आलं की त्यांची परिस्थिती म्हणजे जेमतेम अशी त्यांची परिस्थिती होती. त्यांच्या घरी म्हणजे उदरनिर्वाह त्यांचा नीट होईल असंही त्यांच्या घरी वातावरण नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये ती तिची ट्रीटमेंट कशी करणार. तिचा हात फ्रॅक्चर, अतिशय हुशार विद्यार्थिनी होती ती. आणि त्याच्यामुळे मग मला असं वाटलं की जेव्हा की यांची खाण्याची परिस्थिती नाही आहे घरात, तर मग हिचं उपचार कसे करतील. मग तेव्हा मी तिच्या घरी जाऊन मग तिच्या आईला मी 20-25 हजाराची तिला मदत करून तिला म्हटलं की हिची ट्रीटमेंट तुम्ही चांगली करून घ्या. हिचा हात, ही हुशार विद्यार्थी स्कॉलरशिपला बसलेली आहे आणि हिचं कुठेही शालेय नुकसान होऊ नये आणि म्हणून तुम्ही हिचं हाताची नीट हिचा उपचार करून तिला बँडेज वगैरे करा, तिचं ट्रीटमेंट करा. आणि तिला मी गाईड्स वगैरे तिला घरपोच तिला पोचता केल्या घरी अभ्यास, कारण ती 1.5 महिना शाळेत आलेली नव्हती. आणि मग तिला उपलब्ध करून आज ती विद्यार्थिनी शाळेत येऊ लागली. आणि ती म्हणजे मला आनंद झाला की तिने घरी त्या गाईड्समध्ये वाचन करून ती आज स्कॉलरशिपच्या गुणवत्ता यादीमध्ये ती प्रथम आलेली आहे. तर याचा मला नक्कीच आनंद झाला. आणि अशा अनेक समस्या मी घरी जाऊन बघितल्या. दिव्यांगाच्या, बहुविकलांगांच्या घरी मी व्हिजिट दिली आहे. तर त्यांना आर्थिक मदत, त्यांना किट, त्यांना धान्य किट, जे काही माझ्या परीने मला देता येईल मी त्यांना देऊन त्यांना मदत केलेली आहे. पण अशी मदत माझ्या एकटीना जेवढं मला म्हणजे शक्य होतं आहे मी करते आहे. पण जर याच्यामध्ये जर मला हे घटक जे काही त्यांना आपण म्हणतो की लोकप्रतिनिधी आणि संस्था जर माझ्या सोबतीला आल्या तर नक्कीच यांच्या समस्या दूर करू शकू आणि दूर होईल अशी मला खात्री आहे. नक्कीच. जसं की आपण म्हटलेलं आहे, जसं आता लोकप्रतिनिधी आहेत आणि जे बहुउद्देशीय संस्था आहेत त्या जोडल्या, तर तुमच्या जो वाटा आहे त्या क्षमतेमध्ये आणखी भर होईल आणि तुमची मदत होईल, सहयोग होईल. बरं, जसं आता महाराष्ट्र शासनाने अपंगांसाठी जे आहे किंवा आदिवासी समाजासाठी जे भरपूर योजना राबवलेल्या आहेत त्याची आपूर्ती फार कमी कालावधीमध्ये केली जाते. तर अशासाठी आपल्याला काय म्हणणं आहे, कारण की तरी देखील तुमच्याकडे अशा समस्या येत असतात की आम्हाला आमची मदत झालेली नाही आहे, आम्हाला हे वस्तू मिळालेल्या नाही आहेत किंवा आमच्यासाठी ज्या योजना राबवल्या गेलेल्या आहेत त्याची आपूर्ती आम्हाला वेळेत होत नाही आहे. तर अशामध्ये तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे. मी अनेक दिव्यांगांच्या घरी जाऊन त्यांना व्हिजिट केली. शासनाच्या योजना खूप चांगल्या आहेत. तर शासनाच्या योजनांचं मी आदर करेल. खूप सुंदर त्यांच्या योजना आहेत. परंतु त्या योजना लाभार्थ्यापर्यंत आजही त्यांच्यापर्यंत त्या पोहोचत नाही आहे. जो वाटा पोचतो आहे तर तो त्यांच्यापर्यंत 100% जर शासनाने त्यांना उपदान दिले असेल तर ते त्यांच्यापर्यंत 15% पोचते. पण त्यांचं असं म्हणणं आहे की जो शासनापर्यंतचा जे त्यांनी जे योजना आहेत त्या आमच्यापर्यंत 100% पोचवाव्यात. तर अशी त्यांची अपेक्षा आहेत, पण तसं होत नाही आहेत. मधल्यामध्ये कुठेतरी त्या योजना गहाळ होऊन राहिल्यात आणि त्यांच्यापर्यंत तो वाटा पोहोचत नाही. ही त्यांची मेन समस्या आहे. तर मला असं वाटते की त्यांचे जे काही जो हा निधी आहे किंवा जे काही त्यांच्या योजना आहेत तर त्यांच्या डायरेक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. तर असं जो काही माध्यम असतील, जे त्यांच्या अवतीभोवतीचं जे काही माध्यम असेल, ज्या तरतुदी आहे तर त्यांनी त्या योजना त्यांच्यापर्यंत 100% पोहोचव्यात अशी माझी एक समाजाला विनंती आहे, लोकप्रतिनिधींना विनंती आहे की त्यांच्या या समस्यांचं अगदी निराकरण झालं पाहिजे. बरोबर. आणि मग ते आत्मनिर्भर नक्की बनतील. नक्कीच. आपण हा चांगला एक उद्देश दिलेला आहे. आणि त्या व्यतिरिक्त समाजाकडून आपली काय अपेक्षा आहे, कारण आपण लोकप्रतिनिधी आणि उद्योजक लोकांकडून आपण अपेक्षा करतोच की त्यांनी देखील इथे हातभार लावायला पाहिजे. पण आज समाजाकडून काय अपेक्षा आहे आपली, की कसं बघा, जसं आता 40% जास्त दिव्यांग समाज आपल्या अवतीभोवती फिरत असतो. जरी दिसत नसला तरी तो वावरत असतो आणि महाराष्ट्र शासनाने त्यांच्यासाठी ज्या काही योजना केल्या त्यांचा ते फायदा उचलत असतात. पण जे काही असेल तो निधी त्यांच्यापर्यंत हा अर्धवटच पोहोचत असतो. तर या व्यतिरिक्त देखील समाजाकडून आपली काय अपेक्षा, की त्यांनी कुठल्या प्रकारची मदत ह्या दिव्यांगांना केली पाहिजे? नक्कीच. हा दिव्यांग समाज हा दुर्लक्षित समाज आहे.
तर मला असं वाटते की या समाजाकडे लोकांनी आत्मीयतेने बघितलेलं पाहिजे. त्यांना दया नको, पण त्यांना आत्मीयता हवी. त्यांना प्रेमाने त्यांना जवळ केलं पाहिजे, प्रेमाने त्यांना कुरवाळलं पाहिजे. त्यांच्यामध्ये एक म्हणजे आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. त्या आत्मविश्वासाच्या याच्यावर ते स्वतः स्वयंभू बनतील. त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे, जसा मी खारीचा वाटा उचलला आहे. तर असंच समाजातील जे स्ट्रॉंग लोक आहेत, त्यांच्याकडे चांगले उत्पन्न आहेत, जे श्रीमंत वर्ग आहे, तर त्यांनीसुद्धा आपला थोडाफार जर योगदान त्यांना जर दिलं तर ते एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, असं संत तुकारामांच्या उक्तीप्रमाणे असं जर केलं तर माझा खारीचा वाटा, त्यांचा लोकप्रतिनिधींचा बहुउद्देशीय संस्था आणि शासन असं एकंदरीत सर्व एकत्रित प्रणाली मिळून आपण या समाजाला नक्कीच आत्मनिर्भर बनवू. आणि जर हा 40% भाग जर आत्मनिर्भर बनला तर नक्की देश आपला एक प्रगतिशील असा देश बनेल आणि एक चांगला सुदृढ समाज आपल्या सोबत तयार होईल आणि याची देशाला नक्कीच एक आधार होईल आणि देशाला एक स्ट्रॉंग भारत, मजबूत भारत असं एक आपण बनवू शकतो. आणि डिजिटलकडे आपली वाटचाल आदरणीय मोदी साहेबांमुळे झाली आहे. तर नक्कीच जर हा पण समाज जर त्याच्यामध्ये स्ट्रॉंग बनला तर नक्कीच त्यांचं जे स्वप्न आहे आदरणीय पंतप्रधान साहेबांचं ते नक्की पूर्ण होईल. आणि माझा एक खारीचा वाटा आहे, तर समाजानेसुद्धा असा जर त्यांचा थोडा थोडा वाटा जर इथे जर त्यांनी दिला तर एक खूप मोठा असा वाटा तयार होऊन त्यांचं योगदानाचा आणि एक आपण सशक्त भारत बनवू शकतो. नक्कीच. मला सांगा की ह्याला पकडून जसं तुम्ही समाजसेवा करत आहात, तर ह्या समाजसेवेमध्ये आपण पूर्ण तन मन धन अर्पण करून आपण याच्यात कार्य करत आहात. नक्कीच याच्यामध्ये आपल्या परिवाराचा देखील फार मोठा सहभाग असणार आहे, कारण समाजसेवा म्हटलं की आपलं जे आयुष्य असतं हे पूर्णपणे आपण त्याच्यात झोकून देत असतो. आणि आता मला सांगा की आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे भविष्यामध्ये याला पकडून? बिलकुल, माझे कुटुंब फार वैचारिक आहेत. माझ्या मिस्टर माझे असिस्टंट BDO आहेत गोंडपिपरी, मला खूप सहकार्य करतात. समाजासाठी जर तू जात असेल तर ते अर्ध्या रात्रीसुद्धा मला परवानगी देतात. माझे सासू सासरे अतिशय समजदार आहेत. मला जेवढं तुला शक्य होईल तेवढं तू आमच्यासाठी कर, पण तुझा जो काही वेळ आहे, माझं विद्यादानाचं कार्य झाल्यानंतर माझा जो काही वेळ आहे मी थोडाफार वेळ माझ्या कुटुंबाला देऊन बाकीचा वेळ मी समाजासाठी देते. तर त्यांचं माझं 100% त्यांचं सहकार्य असते. ते मला कुठल्याच सामाजिक कार्यामध्ये त्यांनी कधीच रोकटोक केली नाही. माझा मुलगा महाविद्यालयात शिक्षण घेतो, तो सुद्धा मला सपोर्ट करतो. तो सुद्धा मला स्वतः नेऊन देतो की नाही, तू यांच्यासाठी कार्य करत आहे तर हे खूप चांगलं कार्य आहे आणि ते तू केलं पाहिजे. तर नक्कीच मी हे कार्य त्यांच्या सपोर्टमुळे करत आहे. आणि माझ्या शाळेतले सुद्धा लोक मला सपोर्ट करतात. माझे विद्यार्थी आज स्कॉलरशिपमध्ये सुद्धा गुणवत्ता प्राप्त झालेले आहेत. अनेक विद्यार्थी स्कॉलरशिप होल्डर झाले, नवोदयमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं आहे. तर विद्यार्थ्यांसुद्धा माझी एक आत्मीयता आहे. माझं विद्यादानाचं कार्य त्यांच्यासाठी आहे की ते गुणवत्तेमध्ये प्रावीण्य मिळवले पाहिजे. आणि ते माझं कार्य झाल्यानंतर माझा उर्वरित वेळ मी या समाजासाठी देते. आणि या अशा दुर्लक्षित समाजाला मला आत्मनिर्भर बनवायचं आहे आणि सर्वांच्या सहकार्याने मी ते करत आहे. आणि असंच मला सर्वांचं सहकार्य लाभो अशीच मला अपेक्षा आहेत. आणि त्यांच्या सपोर्टमुळे मी आज सर्व करू शकत आहे. नक्कीच एक आदर्श शिक्षिका म्हणून आपलं नाव आपण उंच केलेलं आहे. नक्कीच चंद्रपूर जिल्ह्यातले जे रहिवासी असतील नक्कीच आपलं नाव हे चांगलं गर्वाने घेत असतील आणि संपूर्ण महाराष्ट्र पण देखील आपलं नाव हे उंचावलं पाहिजे. बरं, महाराष्ट्र शासनाने याची आपल्या कामाची दखल घेतली आहे का? आपल्याला अनेक पुरस्कृत आपण सन्मानित करण्यात आलेलं आहे, तर कशा प्रकारचे अवॉर्ड्स आपल्याला मिळाले? मी JCI राजूला रॉयल्सचे प्रेसिडेंट होते 2022मध्ये. तर मला मी ग्राउंड लेवलवर माझं कार्य झाल्यामुळे मला उत्कृष्ट असं कार्याबद्दल त्यांनी मला JCI इंडियाचा मला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर मला ग्लोबल टीचर अवॉर्ड हा सुद्धा मिळाला. आणि त्याच्यानंतर मला भारत ज्योती पुरस्कार नेपाळमध्ये काठमांडूमध्ये मिळालेला आहे. जिल्हा परिषदेने माझी दखल घेतलेली आहे. तर मला उत्कृष्ट शिक्षिका म्हणून 2022मध्ये जिल्हा परिषदेने मला पुरस्कृत केलेला आहे. त्यानंतर मला लोकमतले एक्सलंट टीचर म्हणून मला अवॉर्ड मिळालेला आहे. त्याच्यानंतर परत एक
शिक्षकरत्न म्हणून सुद्धा मला राज्य पुरस्कार मिळालेला आहे. तर असं माझ्या कार्याची दखल शासनाने घेतलेली आहे. जिल्हा परिषदेने माझी दखल घेतलेली आहे. तर मला उत्कृष्ट शिक्षिका म्हणून 2022मध्ये जिल्हा परिषदेने मला पुरस्कृत केलेला आहे. त्यानंतर मला लोकमतले एक्सलंट टीचर म्हणून मला अवॉर्ड मिळालेला आहे. त्याच्यानंतर परत एक शिक्षकरत्न म्हणून सुद्धा मला राज्य पुरस्कार मिळालेला आहे. तर असं माझ्या कार्याची दखल शासनाने घेतलेली आहे, समाजाने घेतलेली आहे, अनेक संस्थांनी घेतलेली आहे. तर अशा प्रकारचे मला राष्ट्रीय स्तरावरचे सुद्धा मला पुरस्कार मिळालेले आहे. पण माझी दखल शासनाने घेतली, पण मला असं वाटते की या ज्या दुर्लक्षित समाजाची दखल ही सामाजिक बांधवांनी घ्यावी, संस्थेंनी घ्यावी, शासनाने घ्यावी. तर जेव्हा होईल तेव्हा मला नक्कीच मला जास्त समाधान वाटेल आणि माझ्या कार्याची पूर्तता जाईल असं मला होईल. नक्कीच सुशीलाताई, आपण फार चांगलं कार्य करत आहात आणि नक्कीच आमच्याकडून आपल्याला एक फार मोठं एक धन्यवाद आहे की आपण, आणि शुभकामनासुद्धा आहे की आपण हे कार्य अविरतपणे आपण चालूच ठेवणार आहात. बरं, मला सांगा की जसं आता आपली जी मुलाखत पाहणारे जे प्रेक्षक आहे, जे रसिक वर्ग आहे, त्यांना आपण काय संदेश देणार, त्यांना आपण काय सांगणार? नक्कीच मला असं वाटते की माझ्यासारखंच या दुर्लक्षित समाजाकडे तुम्हीसुद्धा आत्मीयतेने बघितलं पाहिजे. आणि वेळात वेळ काढून का असेना आपल्या 12 घंट्यामध्ये 24 तासामध्ये आपण थोडासा तरी वेळ आपण या लोकांसाठी, या दुर्लक्षित समाजासाठी, दिव्यांगांसाठी, आदिवासी महिलांसाठी, जे काही दारिद्र्यरेषेखाली कुटुंब असतील यांना दिला पाहिजे. कारण असं करत असताना एक आपल्याला आत्मीयता, असा आत्मआनंद आपल्याला मिळतो आणि त्यांना केल्याचं एक आपल्याला वेगळं असं सुख आपल्याला मिळते. आणि त्यांच्यासाठी सुद्धा आपण खारीचा वाटा जसा मी उचलला आहे, तर आपणही तो खारीचा वाटा उचलून त्यांना, आपण एक समाजाचे घटक आहोत आणि समाजासाठी आपल्याला काहीतरी देणं लागतं. असे समाजाचे ऋण आपण ह्या पद्धतीने आपण चुकता करू शकतो आणि एक समाजासाठी आपण आपलं पुरेपूर योगदान द्यावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, याप्रमाणे आपण एकत्र राहून सर्व, मला वाटते की लोकप्रतिनिधी, सर्व संस्था, सर्व समाज, सर्व उद्योजक, जे श्रीमंत वर्गीय लोक आहेत, त्यांनी सर्व एकत्रित मिळून या समाजासाठी आपण कार्य करूया. मी करत आहे, आपण सुद्धा सहभागी व्हाल अशी मी अपेक्षा करते. आणि जसं मला एक समाधान मिळालं, तर नक्कीच या कार्याची आपल्याला चांगली फलश्रुती होईल आणि ते करावं अशी माझी मनापासून इच्छा. नक्कीच सुशीलाताई, आपण फार एक चांगलं एक पाऊल उचललेलं आहे आणि हे पाऊल आपण 27 वर्षापूर्वीच उचललेलं आहे आणि त्याचं फळ नक्कीच नावारूपास येणार आहे. आणि आपल्याला फार असे अवॉर्ड्स यांना मिळालेले आहेत, तसेच अवॉर्ड्स यांना निरंतर पुढे मिळत जावं अशी अपेक्षा आपली पण आहे. आणि जे दिव्यांगांसाठी ते झटत आहे, जे आदिवासी वर्ग आहे आणि जे किशोरवयीन जे युवक युवती असतात, त्यांचे जे प्रश्न असतात, जे प्रलंबित असतात, कुठे ना कुठे लोकप्रतिनिधी हा जो मुद्दा असतो, हा कुठे ना कुठे हा सोडून देतो किंवा विसरतो. पण अशी जे समाजसेविका किंवा समाजकार्य करणारे जे लोक असतात, त्यांच्यामुळे हा जो मुद्दा आहे हा पुढे वाढत जातो आणि याच्यावर दखल घेतली जाते. आणि सुशीला त्यांनी हा फार मोठा एक चांगला निर्णय घेत आपल्या हे कार्याला सुरुवात केली. गेल्या 27 वर्षापासून त्या कार्यामध्ये आहेत नक्कीच. आणि जसं आता म्हटलं जातं की दिव्यांग वर्ग जो आहे हा दुर्लक्षित वर्ग आहे, त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा त्यांचा संकल्प आहे. आणि जे आदिवासी समाजातली ज्या महिला असतात, ज्या मुली असतात, ते देखील अंधश्रद्धेच्या खाली अजूनही राहत आहेत. आणि म्हणजे डिजिटल मार्केटिंग किंवा डिजिटल इंडिया जरी होत चालला तरी तिथे अजूनही जे आहे देवी देवतांच्या नावाखाली अंधश्रद्धा ही वाढत चाललेली आहे. आणि अशा लोकांना ते वर घेऊन जाण्याचा, त्यांना पुढे घेऊन जाण्याचा ते मार्ग मोकळा करत आहेत. त्यांच्याद्वारे त्या एकट्या असून त्या आपल्या उत्पन्नाचा 10% वाटा हा ते सहयोग म्हणून हे तिथे मदत करत आहेत. आणि समाजामध्ये देखील असे जे उच्च शिक्षित जे वर्ग असेल, त्यांनी देखील ह्या अशा कार्याची दखल घेत आपल्या उत्पन्नाचा काही थोडाफार वाटा देखील देत अशा लोकांप्रती जागरूक होऊन एक समाजाचं उत्तरदायित्व म्हणून त्यांनी आपलं समाजकार्य निभावलं पाहिजे. सुशीलाताई, मला सांगा की आता कोरोना महामारीचा जो काळ आला होता, जास्त प्रमाणामध्ये त्यांच्याकडे उत्पन्न नव्हतं, त्यांच्याकडे पैसा नव्हता, त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचा खाद्यपदार्थ अवेलेबल नव्हतं, कारण की ह्या 2 वर्षाच्या
कालावधीमध्ये जे गरीब वर्ग जो होता तो गरीबच होत गेला आणि जो श्रीमंत वर्ग होता तो देखील कसा तरी सर्व्हाइव्ह करत होता. तर अशा वेळेस हा जो समाज आहे, ॲज अ समाजसेविका म्हणून आपण कशा प्रकारचं कार्य कोरोना काळामध्ये केलेलं आहे? नक्कीच हा कोरोना कालावधी हा सर्वांसाठी खूप महाभयंकर असा कालावधी होता आणि तो कालावधी नक्कीच सर्वांना खूप शॉक देऊन गेला. तर अशा या कालावधीमध्ये आम्ही सुद्धा सगळेच समाज घाबरलेला होता, आम्ही सुद्धा घाबरलेलो होतो आणि याच्यातून नुसतं घाबरून न जाता त्यातून सुद्धा आपल्याला मार्ग काढायचा होता. शासनाने सुद्धा अनेक प्रयत्न केले. तर त्या प्रयत्नांमध्ये सुद्धा आमचासुद्धा काही खारीचा वाटा असला पाहिजे, आम्हाला नक्की वाटायचं, मला वाटायचं मनापासनं. तर त्या कालावधीमध्ये सॅनिटायझर यूज करणे हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचं होतं आणि मी सुद्धा त्यावेळेस सॅनिटायझर त्याच्यानंतर मास्क हे खेडोपाडी जाऊन मी ते डोनेट केलं. मास्क सॅनिटायझर त्यांना त्यांचा वापर आणि ते फार गरजेचं होतं कारण संसर्ग हा होऊ नये आणि त्याच्यापासून जो काही लोकांना तो पसरत होता हा कोरोना, तर तो जसा त्याचे बनू नये, त्यांच्यामध्ये तो लागू नये यासाठी अवेअरनेस खूप गरजेचं होतं. आणि मुख्य म्हणजे त्यावेळेस कोरोना काळामध्ये ब्लड डोनेट आणि त्यांना सगळ्यांना म्हणजे काही पेशंटला खूप ऑक्सिजनची रक्ताची फार गरज त्यावेळेस होती. तर अशा कालावधीमध्ये मी सुद्धा 10 ते 12 वेळा माझंसुद्धा मी ब्लड डोनेट केलं. त्याच्यानंतर त्या जे काही ज्यांच्या त्यावेळेस सर्वीकडे बाहेर निघणं बंद होतं, तर मग आता लोकांच्या फार त्यांचं घरी अडचणी व्हायच्या. खाण्याचे त्यांचे पुष्कळ जणांना अडचण येत होती, त्यांच्या घरी उपजीविका काही साधन नव्हतं राहत. तर अशा वेळेससुद्धा मी त्यांच्या घरोघरी जाऊन ग्रोसरी किट डोनेट केले. त्यांना काही लोकांना माझ्याकडनं मी आर्थिक मदतसुद्धा दिली की त्यांनी त्या कोरोना काळामध्ये त्यांनी आपल्या कुटुंबाचं पालनपोषण केलं पाहिजे. तर अशा पद्धतीने मी त्यांना या कोरोना कालावधीमध्ये माझं एक छोटंसं खारीचं योगदान झालं आणि या कोरोना महामारीपासून त्यांना म्हणजे भीतीपासून त्यांना मी नेहमी त्यांना मार्गदर्शन करत राहिले की घाबरू नका. काही लोक याच्यामध्ये तर घाबरण्याने दगावले, तर त्यांना आत्मविश्वास देणे त्यावेळेस फार गरजेचं होतं आणि त्यांना ते आत्मविश्वास देण्याचं, त्यांचं मनोबल वाढवण्याचं कार्य मी त्यावेळेस केलं आणि वेळोवेळी त्यांना अवेअरनेससाठी मी त्यांची मदत करत राहिली. आणि हे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि ते मी केलं आणि इतरांनी सुद्धा ते केलं पाहिजे. आणि हा म्हणजे कसं आहे की या रक्तदानामुळे लोकांचा आपण एक जीव वाचवू शकतो आणि हे मोलाचं आहे आणि ते केलं पाहिजे असं माझी मनापासून इच्छा आहे. तर एवढी माझी अपेक्षा आहे आणि बस मी म्हणेल की समाजाने सुद्धा माझ्यासोबत असायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या कालावधीमध्ये पर्यावरण संवर्धन हे फार महत्त्वाचं आहे की ऑक्सिजन जेव्हा गरज होती त्या कोरोना काळामध्ये, तर ऑक्सिजन आपल्याला तेव्हाच मिळेल जेव्हा आपण वृक्षारोपण करू. आणि जवळपास मी 500च्या वरून मी वृक्षारोपण स्वतः केलं. एक ॲज अ प्रेसिडेंट म्हणून मी JCIची प्रेसिडेंट नव्हती आणि मी असा संदेश देईल समाजाला की प्रत्येकाने आपल्या घरी एक झाड लावलं पाहिजे, म्हणजे ऑक्सिजनची कमतरता आपल्याला भासणार नाही आणि परत कधी अशा समस्येला आपल्याला समोर जावे लागणार नाही. तर एक संवर्धनाचं आणि त्याच्यानंतर मी एक उपक्रम प्रोजेक्ट राबवला की सीड्स बॉल्स प्रोजेक्ट, ज्या बिया आपल्या झाडांच्या ज्या काही बिया असतात फळांच्या, त्या बिया विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्याचे असे मातीचे बॉल्स बनवले आणि ते बॉल्स मातीचे गोळे घेऊन त्यात बिया टाकून ते इकडे तिकडे जंगलात आम्ही स्प्रेड केल्या आणि आता ते अनेक शेकडो झाडं त्याचे आज उगवले असतील आणि जेव्हा ते मोठे होतील तर त्यांचे आपल्याला फळं मिळतील, ऑक्सिजन मिळेल आणि सर्व काही आपण औषधीसुद्धा त्याच्यापासून आपल्याला मिळेल. तर असा माझा संदेश आहे की पर्यावरण आपण जपलं पाहिजे आणि नक्कीच एका मुलाने एक झाड आपल्या घरी लावलं पाहिजे. नक्कीच फार मोठा चांगला संदेश दिला आहे आपण. आणि कोरोनासारख्या पॅन्डेमिकमध्ये आपले जे भारताच्या इतिहासामध्ये एक म्हणजे एक नोंद होऊन गेलेली आहे की कोरोना महामारीमध्ये उद्योग जे होते ते म्हणजे बंद झाले होते आणि जे जॉबमध्ये होते ते सुद्धा सगळे घरी बसलेले होते ना. अशा वेळेस आपण हे असं कार्य केलं, नक्कीच याचा फायदा कुठे ना कुठे पुढे नक्कीच होणार आहे आणि नक्कीच आपल्याला दिव्यांग समाजाची आणि आदिवासी समाजाची ब्लेसिंग्स आपल्या पाठीमागे आहेत. नक्कीच महान्यूज 7द्वारे एक अपेक्षा आहे. आपण बघत आहात महान्यूज